तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलंय। वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहेत। आत्ताच मोठ्या न्यूज चॅनलने ही महत्त्वाची माहिती दिली आहे। तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे। महिलांना त्या ठिकाणी 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती महिलांना आता या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून बँकेच्या खात्यामध्ये येऊ लागला आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा हप्ता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू लागला आहे। याचीच माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आता महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी एका मीटिंगमध्ये दिली आहे। आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर आहे। 12 जिल्ह्यामध्ये आता सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आता जमा होऊ लागले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी ही महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना दिलेली आहे। त्यानंतर आता बघा, आज 12 जिल्ह्यामध्ये आता 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये आता जमा होणार आहेत। कारण डीबीटीचं बटन सकाळी दाबलेलं आहे। या 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाल्याचा बँकेच्या खात्यावरती मेसेज येणार आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, तर काही लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता, टोटल 3000 रुपये देखील जमा होऊ लागल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी दिली। तर बघा, काही लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येऊ लागलेत, तर काही लाडक्या बहिणींना आता टोटल ऑगस्ट महिन्याचे 1500 अधिक सप्टेंबर महिन्याचे 1500 असं टोटल 3000 रुपये देखील आत्ताच 5 मिनिटांपूर्वी अनेक लाडक्या बहिणींना जमा झाल्याचं महिलांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन दाबून त्यांनी आता पैशांचं वितरण केलेलं आहे। आज 3 सप्टेंबर रोजी 1500 रुपये काहींना, तर काहींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील सकाळपासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झाला आहे। कारण काल पहिल्यांदा एक टप्पा पूर्ण झाला, आज दुसरा टप्पा पूर्ण होतोय। तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिली आहे। सकाळी आता 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी आता येऊ लागलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे कालच बँकांना ऑर्डर दिली होती की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता 3 सप्टेंबर रोजी बुधवारी त्या ठिकाणी सर्वांना भेटला पाहिजे असं बँकांना कालच ऑर्डर दिली होती। त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळपासूनच हे पैसे बहिणींच्या खात्यावरती 12 जिल्ह्यामध्ये आता जमा होऊ लागले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर बँकांना दिली होती आणि सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। आता बघा, आज बुधवार आहे, त्या ठिकाणी 3 सप्टेंबर आहे। जवळपास 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँकेत पैसे सकाळपासून येऊ लागलेत। आता बघा, स्पष्टपणे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलंय की लाडक्या बहिणीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून अपात्र होणार अशा प्रकारे बातम्या पसरत होत्या। ज्यावेळी पत्रकारांनी तटकरे मॅडमना विचारलं की खरंच लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत का, तर या ठिकाणी आता तटकरे मॅडम ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता सोडतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, कान देऊन ऐकायचं आहे, 4 प्रकारच्या बहिणींना अपात्र करूनच ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। त्यांनी आता एका आठवड्यापूर्वी म्हणजेच मागील आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, तशा प्रकारे त्यांनी लाडक्या बहिणींना, अनेक लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी सोडलेला नाही अशी खरोखर माहिती समोर येत आहे। आज बहिणींना टोटल 3000 रुपये काही बहिणींना येत आहेत, तर काही बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येत आहेत। आता बघा, शेजारच्या तुमच्या अनेक बहिणींना गेल्या 2 महिन्यापासून पैसे त्यांच्या बँकेत मिळालेले नाहीत।
त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, फक्त 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींची माफी मागितल्या। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानंतर जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता देणार होतो, यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 3000 रुपये देणार, 3000 रुपये देणार, 2 महिने ओवाळणीला रक्षाबंधनाचे येणार असं त्यांनी सांगितलं होतं। बातम्या पसरल्या होत्या, तुम्ही पण ऐकलंय। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या 4 दिवस आधी दिलं होतं आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्यांनी सोडलेलं नव्हतं आणि त्यामुळेच सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होत्या। त्यामुळे आता डायरेक्ट सप्टेंबर महिना सुरू झालाय आणि सप्टेंबरचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 दोन्ही एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 12 जिल्ह्यांमध्ये जमा होऊ लागले आहेत। ही खरोखर बातमी आत्ताच पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे 12 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 10 ते 15 मिनिटांमध्येच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला हे पैसे जमा होऊन राहील। तुमच्या बँकेचं खातं पोस्टा, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये यापैकी कोणतं असेल तर आता तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार आहे, 3 सप्टेंबर आहे। आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता पैसे सोडले आहेत, परंतु स्पष्टपणे आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की लाडक्या बहिणीमध्ये आम्हाला खूप मोठे घोटाळे सापडलेत। खरोखर त्यांनी पत्रकारांना बोलताना ही माहिती दिल्या, त्यामुळे आता कान देऊन ऐकायचं आहे। आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये घोटाळे आढळल्याने आम्ही पडताळणी खरोखर या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी हे पण सांगितलंय की लाडकी बहीण योजना आम्ही गोरगरीब आणि गरजू, राबून खाणाऱ्या, दुसऱ्याच्या शेतात काम करून खाणाऱ्या बहिणींसाठी काढली आहे। तरी पण पुरुष पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागलेत, आमच्या असं कानावर आलंय असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही माहिती सांगितली। आणि त्यामुळेच नाईलाजाने आम्हाला ही चौकशी सुद्धा आता बहिणींची करावं लागत आहे। तशा प्रकारे त्यांनी आता कालपर्यंत गेले आठवडा झालं चौकशी आता केली आहे। यामध्ये जवळपास 3 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले असं सुद्धा सांगितलं आहे। उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कालपासून पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती पोहोचलेले आहेत। जर तुम्हाला काल हे पैसे मिळाले नसतील तर आज 100% पुढील 10 ते 15 मिनिटाच्या आतच तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी जमा होऊन राहील। आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी पाहिली असणार की तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगितले पत्रकारांना बोलताना की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा होऊ लागलेत। तुम्ही सुद्धा बातमी पाहिली आहे, महिलांना 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये आल्याचा मेसेज येऊ लागलाय। आज सकाळपासूनच या 12 जिल्ह्यामध्ये पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी येऊ लागलेत। आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होऊ लागलेत ते पण सांगतो। उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत ते पण जिल्हे सांगतो, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही सर्व जिल्ह्यांची लिस्ट जी आहे तर ती आत्ताच 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी जाहीर केली आहे। त्यामुळे तुमचा पण शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, कारण जुलै महिन्याचा हप्ता त्यांनी सोडला म्हणल्यावर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती रक्षाबंधनाच्या आता आधी बरोबर जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपयेचा मेसेज आला। तशाच प्रकारे सकाळीच डीबीटीचं बटन त्यांनी तिकडून दाबलंय आणि इकडे महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। महिला एकदम खुश झाल्याचं पाहायला मिळालंय। आज 3 सप्टेंबर आहे, बुधवार आहे। सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 रुपये या ठिकाणी जमा होऊ लागलेत। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींची माफी मागितल्या की रक्षाबंधनाला आम्ही 3000 देणार होतो, परंतु काहीतरी तांत्रिक या ठिकाणी अडचण आली। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी काय सांगितलं होतं की 3000 रुपये आम्ही रक्षाबंधनाला ओवाळणीला देणार होतो, परंतु फक्त 1500 रुपये पाठवले, काही तांत्रिक अडचणीमुळे माफ करा आम्ही त्यावेळी पाठवलेले नाही असं त्यांनी आता सांगितलं आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आज पत्रकारांना बोलताना ही माहिती दिली की आता थोड्याच वेळामध्ये बुधवार आहे आज आणि त्या ठिकाणी 3 सप्टेंबर आहे,
पुढील 10 मिनिटांच्या आतमध्ये या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींनी तशा प्रकारे आता फोन करून सांगितले की आत्ताच आम्हाला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहे। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलंय, कोणकोणत्या त्या ठिकाणी गावामध्ये पैसे येऊ लागलेत, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळाल्या, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज येईल उद्या येईल असं गेले महिना झालं। आता त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, ती प्रतीक्षा आज पूर्णपणे संपलेली आहे। तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच तिकडून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। इकडे महिलांच्या खात्यावरती सकाळपासून 1500 रुपये, काहींना तर सप्टेंबर महिन्याचे 1500 असं टोटल 3000 रुपये देखील जमा झाल्याचा मेसेज आला आहे। राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 3700 कोटी रुपयांचा चेक त्या ठिकाणी कालच महिला व बालविकास खात्याला दिला होता। तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। आज पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा होणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या बायका आहेत, म्हणजे शेतकरी जर तुमच्या घरामध्ये असेल आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ जर तुमच्या घरामध्ये कोण घेत असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। त्यामुळे जर अशा लाडक्या बहिणी तुम्ही असाल, तुमच्या घरामध्ये शेती असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील, हेही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये शेती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमचा फायद्याचं ठरणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 बँकांची निवड करण्यात आल्या। 10 बँका आपण झटपट पाहून घेऊया आणि त्यानंतर आता 12 जिल्ह्यांची यादी लगेचच पाहून घेऊया। त्यामुळे अगदी 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होऊ लागलेत, पोस्टात जमा होऊ लागलेत। पोस्टात आज गर्दी पाहायला मिळाल्या, त्या ठिकाणी उभा राहायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी पोस्टात सकाळपासून झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींचा उद्देश आहे पोस्टात पैसे जमा झालेत आणि पोस्टातून पैसे पटकन काढून घरी घेऊन जायचं आहे। त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलाय। पोस्टात खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींनी आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पोस्टात खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आता बघा तुमचे 12 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी काही लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत पण आहे, महाराष्ट्र बँकेत पण आहे, बँक ऑफ इंडियामध्ये पण आहे, जिल्हा मध्यवर्तीमध्ये पण आहे, बँक ऑफ बडोदामध्ये आहे। तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 1500 रुपये जमा होऊ लागलेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलेत हे तर तुम्हाला पुढे समजणारच आहे, परंतु आता लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ही सुद्धा माहिती सांगितल्या की आम्ही आता अपात्र बहिणींना त्या ठिकाणी हप्ता, मागच्या वेळी जो अपात्र बहिणींना हप्ता मिळाला नव्हता त्यांना सुद्धा हप्ता मिळणार आहे। यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आवेदन दिलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी व्यवस्थित गोरगरीब होत्या, इमानदारीने हप्ता घेत होत्या, त्यांचा चुकून जर हप्ता जमा झाला असेल, जमा त्या ठिकाणी नाहीसा झाला असेल तर त्यांना सुद्धा आता ऑर्डर दिली आहे, त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत। आता आपण पाहूया जिल्ह्यांची नावे। तुम्ही आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये, आज बुधवार आहे 3 सप्टेंबर आहे, थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे 1500 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे। सप्टेंबर महिन्याचे 1500, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये देखील काही लाडक्या बहिणींना सकाळी 7 वाजल्यापासून आज बुधवारी जमा होऊ लागले आहेत। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये सकाळपासून गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। आता बहिणी 1500 रुपये बँकेतून घरी काढून घेऊन येऊ लागलेत। त्या ठिकाणी स्टेट बँकेत सुद्धा आता 1500 रुपये लाडक्या बहिणींचे ऑगस्टचे जमा झालेत। काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागलेत। मग कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागलेत, कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये येऊ लागलेत आणि तुम्हाला 3000 रुपये येण्यासाठी नेमकं कोणती प्रोसेस करावी लागल्या हे पण तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3000 रुपये कोणाकोणाला येऊ लागलेत हे पण तुम्हाला लगेच सांगतो। तसेच मागचा एखादा हप्ता जुलैचा वगैरे जर तुम्हाला मिळाला नसेल तर ते पण काय करायचं आहे ते पण सांगतो। आता या ठिकाणी तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। प्रत्येक जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, तुमचा जिल्हा आहे का कान देऊन ऐकायचं आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे वाशिम जिल्हा। बघा तुमचा जिल्हा आहे का
हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज बुधवार 3 सप्टेंबर रोजी सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत। जर तुम्हाला अजून पण जमा झालं नसेल तर पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे। गोरगरीब महिला यामध्ये राहतात तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आता ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। बघा, त्यानंतर 2 जिल्हे सांगितले, अजून पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, तुम्ही त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर खरोखर तुमच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर बघा, पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे आता यामध्ये सर्वांना पैसे जमा होऊ लागलेत तो म्हणजे नागपूर जिल्हा। ज्या लाडक्या बहिणी या जिल्ह्यामध्ये राहतात तर हा देवेंद्र फडणवीसांचा जिल्हा आहे, यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होऊ लागलेत, पोस्टात पैसे आलेत, त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी पैसे काढून घरी घेऊन आलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। बघा, तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? बघा, अजून खूप जिल्हे यामध्ये आता सरांनी त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांनी ही लिस्ट या ठिकाणी सांगितलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। या जिल्ह्यातील तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा हप्ता जमा होऊ लागलाय। त्यानंतर सगळ्यात जास्त आपल्या राज्यामध्ये लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पात्र आहेत त्या म्हणजे सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे बघा पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे 1500 रुपये, काहींना तर काहींना सप्टेंबरचे 1500 असं 3000 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज बँकेकडून आता येऊ लागलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। या जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती सकाळपासून हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर बघा, बीड आहे, जालना आहे, परभणी आहे, नंदुरबार आहे, ठाणे आहे, पालघर आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी आता जमा होणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।